असं म्हणतात का लग्नाच्या दिवशी नवरदेव लय खुश राहतो आणि नवरी रडत राहते, पण माझ्या लग्नात सप्तपदीला नवरी नाही तर नवरदेवाच्याच डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. तर रामकृष्ण हरी मंडळी, मागच्या ब्लॉग मध्ये आपण वैदिक पद्धतीने मंगलाष्टक आणि कन्यादान बघितलं होतं आणि आता मला अग्निदेवतेच्या साक्षीने प्राचीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं होतं. आणि मग तुम्हाला वाटत असं का इतक्या वेळापासून मंगळसूत्र हातात हे मग घाली नका म्हणून, तर त्याला कारणीभूत आहे एक कॅमेरा वाली. नग मंगळसूत्र घातल्यानंतर पोत घालायची होती आणि असं म्हणतात का ती पोत घालताना तिच्या पळ्या उलट ठेवावं लागत. लग्नाला 6 महिना पूर्ण झाल्यानंतर ते सुईचं करून घालावं लागत आणि या प्रत्येक परंपरेला काहीतरी अर्थ राहतो, पण तिथं आपल्याला इतके गैर राहते ना, आपण फक्त गुरु सांगते तेवढं ऐकत राहायचं. नंतर नवरीच्या पायात जोडवे घालायचे होते आणि गुरु म्हणले कधी नवरदेवानच नवरीच्या पायात घालावं लागत. आणि नंतर तर मला डाऊटच यायला लागला की खरंच अशी प्रथा आहे का ही मै घेऊन राहिली. आणि ब्लॉगरच्या लग्नात कॅमेरामन तर भरपूर होतेच, त्याच्यापेक्षा पण जास्त सोशल मीडियावरले कॅमेरामॅन लयच होते. पण यांचे स्टेटस तर काही मला दिसलेच नाही. मेन्शन करीत जा रे गरीबाला. पण काही म्हणा, या गुरूंचा मंत्रोच्चार आणि अभ्यास तर एकदम परफेक्ट होताच, पण मॉडर्न पण इतके होते का ते मला सांगायचे का अशी पोच द्या म्हणजे फोटो चांगले निघतील. स्वस्ति नस्ताक्षोर्यरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आणि विवाह प्रसंगी अग्निदेवतेच्या साक्षीने दिल्या जाणाऱ्या 7 वचनांना या सप्तपदीला जाणून त्याचा आयुष्यभर पालन करणं हाच खरा शुभ विवाह असतो, कारण इथेच ती 7 जन्मांसाठीची गाठ बांधली जाते. इथपर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं, पण नंतर या ड्रोन भाऊनी थोडा घोटाळा केला. याच्या पंख्यामुळे इतकी जोरात हवा येत होती का त्या हवेमुळे या यज्ञातला धूर डायरेक्ट माझ्या डोळ्यात जायला लागला. पण नंतर मात्र परिस्थिती हातातून निसटली. आणि या धुरामुळे किती त्रास होत होता हे तुम्ही माझ्यापेक्षा माझ्या मेवण्याच्या चेहऱ्यावर पाहू शकता, जो तांदूळ टाकू राहिला. तू मस्त लांब पळशील भाऊ, पण मला तर थांबावंच लागेल. मग सप्तपदी झाल्यानंतर नवरदेव आणि नवरीला 7 पावलं चालायचं होतं, पण महाराड गाणं काय अजून संपेल नव्हतं. आता मी तोंड साफ करून घेतो, तोपर्यंत तुम्ही याचा मोठा ब्लॉग आपल्या शुभम पवार या युट्यूब चॅनलवरती पाहून घ्या. तोपर्यंत रामकृष्ण.